हॅलो. बापट साहेब बोलताय का? साहेब नमस्कार, बापट बोलतोय सर. बापट साहेब, आता आमच्या चिपळूणच्या जिल्हाध्यक्षाने आपल्या त्या धडक दिली तुमच्या स्टेशनला. हो सर. तर तुम्ही अगदी पार मडगाव पासून ते अगदी पार रोह्यापर्यंत सर. परप्रांतीयांना तुम्ही पे अँड पार्कचा ठेका दिलाय. म्हणजे कोकण रेल्वेला जमिनी गेल्या आमच्या इथल्या भूमिपुत्रांच्या, आणि येस सर. तुम्ही उत्पन्नाची साधनं परप्रांतीय निर्माण करून दिली. हे कुठल्या कायद्यात बसतंय? हॅलो. येस सर, येस सर. नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तर हा, तो ठेकेदार इथला नाहीये, महाराष्ट्रीयन नाहीये. बरोबर आहे. नाही म्हणजे महाराष्ट्रात त्या ह्याचे माणसं नाही आहेत का? मी सर का त्याची मराठी प्रोसिजर बघतोय माणसाची काय त्यावेळेला. पद्धत हे नाहीये का? तेवढी कपॅसिटी नाही का? नाही, तेवढी आहे ना पात्रता सर, नाही ना? आहे ना. मग आहे तुम्ही आहे असं परप्रांतीय ना का रे? तुम्ही मराठी आहात. येस सर, येस सर. हो ना. अरे मग तुम्ही हे ठेके रद्द करायला पाहिजेत आणि मराठी ठीक आहे सर. माणसाला द्यायला पाहिजेत. ठीक आहे, ठीक आहे सर. मी त्याच्यावरती आज पत्र आलंय. आम्ही आता माझ्यासमोरच तिथले ते कमर्शियलचे अधिकारी पण आहेत. हा, तर आम्ही त्याच्यावरती जो काही निर्णय घ्यायचा तो एकदा तुमच्याशी तुम्ही बोलतो मी मराठी नंतर. माणसाच्या हिताचा निर्णय घ्या. ठीक आहे सर. आम्ही तुमचा येऊन सत्कार करू. सर नाही, आणि सत्काराची तुम्ही जर गरज नाही का सर. जर का जर का तुम्ही नुसतेच कागदी काय तुम्ही हे नाही करत बसलात, तर सर. मात्र आम्ही वेगळ्या पद्धतीने सत्काराला तुमच्याकडे येऊ. लक्षात घ्या सर. बापट हो साहेब, सर. मी तुमच्याकडनं मला अपेक्षा आहेत. एक, हा ठीक आहे सर. झाला पे अँड पार्कचा विषय. जे ओरमट आहे तिथं मारामारी करतात, आमच्या मराठी माणसाला मारतात. याच्या बरं पुढे सर. असं प्रकरण झालं तर आम्ही पार अख्खी महाराष्ट्रात त्याचा कार्यक्रम करून टाकू. एक. ठीक ठीक. दुसरे, हां. तुमचे जे काय म्हणतात त्याला, तुमचे ते रेल्वेमध्ये कॅटरिंग वाले काय म्हणतात त्यांना? हां, स्टॉलवाले जे लोक नाही, आहेत ते. स्टॉलवाले नाही म्हणत आहे मी. जे तुमच्या रेल्वेमध्ये हां. आतमध्ये तुम्ही काय देता त्यांना? कॅन्टीन देता, कॅन्टीन. हां, पॅन्ट्रीवाले. पॅन्ट्रीवाले हां, हां. इतके हरामखोर लोक आहेत. परवा आमच्या चिपळूणचा एक जण माझ्याकडे आला, माझ्या भोसत्याचा एक जण आला होता. चुकून त्या पॅन्ट्रीमध्ये गेला, हां, त्याला हां. डोकं फुटेपर्यंत मारलंय त्याला. लक्षात घ्या. अरे बापरे! हां, हां, हां. तो पण माझा विषय आता माझ्याकडे आहे. मग एक बरं. दिवस काय ट्रेन थांबवून सगळ्यांना ओढून मारायचे का परप्रांतीयांना आम्ही? नाही, नाही सर. त्याची काही गरज नाही. मला त्या माणसांची डिटेल द्या. मी कोण मी पॅन्ट्री होती, त्या काय होती? माणसांची तुम्हाला डिटेल देतो, कुठल्या हो. गाडीत होते, कोणी मारले, आणि ते तुमच्या ते ट्रेनचे कायदे वेगळे. थांबत नाही ट्रेन, निघून जाते. त्याचाच फायदा ते सातत्याने घेतात. बरं, बरं. ठीक आणि आहे. हे मी बघतो चिपळूणला होते तसं. सातत. बापट साहेब लक्षात घ्या, सिरियस विषय घ्या. प्रश्नच नाही सर. तुम्ही फोन केला याचा अर्थ मी कॅज्युअली घेणार नाही. हा, तुम्ही त्वरित ऍक्शन घ्या. मला ठीक. तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. ठीक आहे, ठीक आहे सर.